नमस्कार माता भगिनी आणि पुरुषांचे आपल्या एच.डी. एक्झाम या एज्युकेशन आणि न्यूज चॅनलवर खूप खूप स्वागत आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी होणार जमा, त्यासाठी तुम्हाला काय काम करावे लागेल त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आणि अपडेट आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर तुमचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म देखील स्वीकारला गेला असेल परंतु तुम्हाला योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर ही बातमी संपूर्ण वाचा आणि हे काम करा। तर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी तुम्हाला लाडकी बहीण योजना आधारशी लिंक करणं अनिवार्य आहे। योजनेचं नाव लाडकी बहीण योजना आधार लिंक। लाभ महिलांना दरमहा 1500 रुपये। कुणी केली तर शिंदे सरकारने। योजनेची सुरुवात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प 2024। लाभार्थी महाराष्ट्रातील राज्यातील महिला। उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे। मिळणारी धनराशी 1,500 रुपये प्रति महिना। तर नारी शक्ती दूतवर या ॲपवर तुम्हाला तसंच ऑनलाईन ऑफलाईन तुम्हाला अर्ज भरायचा आहे। तर आपण सविस्तर वाचूया। लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। त्या अंतर्गत महिलांना स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या संधी राज्य सरकार उपलब्ध करून देत आहे। माझी लाडकी बहीण योजना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जून 2024 राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहेत। तर या योजनेसाठी एकूण 1,40,00,000 अधिक महिलांनी अर्ज स्वीकारण्यात आले असून या योजनेअंतर्गत पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे। ज्या महिलांची नावे या यादीत समाविष्ट असतील त्यांना योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला आहे। 3,000 रुपये वितरित करण्यात आली। परंतु राज्यात अशा अनेक महिला आहेत की ज्यांचे या योजनेसाठी अर्ज आले आहेत तरी त्यांना पहिला हप्ता मिळालेला नाही। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला नसेल तर सगळ्यात आधी आपण आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला DBTद्वारे पैसे मिळू शकत नाहीत आणि हेच कारण आहे तुम्हाला आतापर्यंत योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाहीत। माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसे करावे, तर माझी लाडकी बहीण योजनासाठी तुमचा अर्ज स्वीकारला गेला असेल आणि तुम्हाला योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळाला असेल तर आता तुम्हाला काही करायची गरज नाही। येत्या 15 तारखेच्या तुमच्या बँक खात्यात DBTद्वारे पुन्हा पैसे जमा केले जातील। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर लाडकी बहीण योजना आधार लिंक करावी लागेल। यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करावे लागेल। येत्या 15 तारखेला तुम्हाला योजनेअंतर्गत 4,500 रुपयेचा 3 महिन्याचा हप्ता दिला जाईल। आता तुम्ही घरबसल्या तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करू शकता। यासाठी तुम्हाला UPIच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि खालील स्टेप्स फॉलो करावे लागतील। त्यानंतर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक देखील करू शकता। माझी लाडकी बहीण योजना आधार लिंक कसं करावं, प्रथम तुम्ही www.npci.org.in या वेबसाईटवर जावे लागेल आणि नंतर ग्राहक कस्टमर क्लिक करावे लागेल। त्यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल। तिथे तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल म्हणजे बेस पर्याय क्लिक करावे लागेल। आता तुमच्यासमोर सीडिंग फॉर्म उघडेल। तिथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे खाते असलेल्या बँकेची निवड करावी लागेल। बँक निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचा कॅप्चा टाकून पुढे या बटनावर क्लिक करावे लागेल। आता तुमचा समोर एक नवीन पेज उघडेल। तिथे तुमचा आधार कार्डासोबत नोंदणीकृत मोबाईल नंबर लिंक व OTP पाठवला जाईल। त्यामुळे तो OTP टाकावा लागेल आणि सबमिट पर्याय क्लिक करावे लागेल। आधार कार्ड पडताळणीनंतर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल। अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता आणि लिंक करू शकता। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आणि अपडेट होती। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलवर अपडेटमध्ये राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला धन्यवाद, आभारी।